काल दादरला गेले होते, येताना आणली टाकल्याची भाजी. नमस्कार, मी वैशाली. आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये टाकल्याची भाजी करतोय. हिला म्हणतात टाकल्याची भाजी. अगदी थोडीफार दिसायला ही भाजी मेथीच्या भाजीसारखीच असते. आता या भाजीची फक्त अशी पानं घ्यायची, देठ घ्यायचे नाहीत. या भाजीला रानभाजी म्हणतात. ही कोकणातच नाही तर सगळीकडे मिळते. काही ठिकाणी हिला तरोटासुद्धा म्हणतात. या भाजीसाठी गावाला अगदी रानात जावं लागत नाही, तर ही रस्त्याच्या कडेला सुद्धा मिळते. ही भाजी आपण उकडून करणार आहोत. काही ठिकाणी ही भाजी न उकडता सुद्धा करतात. आता भाजी उकडण्यासाठी जितकी भाजी आहे त्यानुसार पाणी घ्यायचं आणि त्याचबरोबर चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं. आता पाणी उकडतंय तोपर्यंत आपण घेतलेली सगळी भाजी अशी चिरून घ्यायची. हो, आपण ही भाजी विळीवर चिरतोय. तुम्ही ही भाजी सुरीने सुद्धा चिरू शकता. भाजी उकडल्यामुळे ती चांगली स्वच्छ होतेच आणि त्याचबरोबर भाजीतील तुरटपणा, कडवटपणा थोडासा कमी होतो. आपण घेतलेली ही सर्व भाजी अशी चांगली बारीक चिरून घ्यायची. भाजी चिरेपर्यंत आपलं पाणीसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे. आता या गरम पाण्यात चिरलेली सगळी भाजी घालायची. पाणी गरम आहे त्यामुळे अजिबात घाई करायची नाही. घातलेली सर्व भाजी चमच्याच्या सहाय्याने अशी व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची. आता झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं भाजी चांगली शिजवून घ्यायची. 2 ते 3 मिनिटात भाजी चांगली शिजते, पाहू शकता, कारण पाणी आधीच गरम झालेलं असतं. आहा, मस्त. आता ही भाजी चमच्याच्या सहाय्याने किंवा एका भांड्यावर चाळणी ठेवायची आणि त्या चाळणीमध्ये अशी गाळून घ्यायची. आता इथे सुद्धा ही गाळलेली भाजी चमच्याच्या सहाय्याने अशी व्यवस्थित पसरवायची. त्यामुळे त्यातील सर्व पाणी अगदी व्यवस्थित नितळतं आणि भाजी लवकर थंड होते. आता आपण भाजीतील पाणी जरी गाळलं असेल तरीही पुन्हा एकदा ही भाजी सर्व एकत्र करायची आणि यातील सर्व पाणी असं व्यवस्थित गाळून घ्यायचं. टाकल्याची भाजी करण्यासाठी तयार. आता भाजीला फोडणी देण्यासाठी लागेल तितकं तेल कढईमध्ये घालायचं. घातलेलं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये सोललेली लसूण चांगली अशी ठेचून घ्यायची आणि ती घालायची. अशी ठेचलेल्या लसूणची चव या भाजीला अप्रतिम येते. लसूणचा रंग चांगला सोनेरी झाला की यामध्ये अशी उभी चिरलेली मिरची घालायची. त्यामुळे काय होतं, ज्यांना मिरची खायची नाही ते अगदी सहज मिरची भाजीतून काढू शकतात. बरं, या भाजीसाठी कांदा मात्र भरपूर चिरायचा. म्हणजेच मीडियम साईजचे 2 आणि मोठ्या साईजचा असेल तर 1 कांदा असा जाडसर चिरून घ्यायचा. जाडसर चिरलेल्या कांद्यामुळे भाजीची चव थोडीशी गोडसर लागते आणि त्यामुळे देखील भाजीचा तुरटपणा, कडवटपणा थोडासा कमी होतो. बरं, हा कांदा देखील जास्त परतवत बसायचं नाही. थोडासा मऊ झाला की यामध्ये ही शिजलेली टाकळ्याची भाजी अशी कुस्करून घालायची. आता ही भाजी फोडणीमध्ये अगदी व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायची. हो, ही भाजी आपण दाबून घट्ट यातील पाणी काढून घेतलं, त्यामुळे या फोडणीत मिक्स व्हायला भाजीला थोडासा वेळ लागतो. कारण इतर भाज्यांप्रमाणे ही भाजी शिजल्यावर अगदी मऊ होत नाही, तर ती थोडीशी फडफडीत असते. भाजी शिजताना पाण्यामध्ये आपण थोडंसं मीठ घातलं होतं, पण भाजी आपण छान पाण्यातून गाळूनही घेतली आहे. त्यामुळे या भाजीमध्ये थोडंसं अगदी चवीपुरतं मीठ घालायचं. आता घातलेलं मीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर या भाजीमध्ये ताजं किसलेलं ओलं खोबरं घालायचं. तुम्हाला सांगते, या खोबऱ्याचा गोडवा या भाजीमध्ये असा उतरतो की भाजी न खाणारेही ही भाजी अगदी चाटून पुसून खातील. भाजीच खोबरं चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. भाजी शिजलेली असल्यामुळे या भाजीला आता शिजायला फारसा वेळ लागत नाही. फोडणीत घातलेल्या प्रत्येक साहित्याची चव या भाजीमध्ये चांगली उतरावी म्हणून झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं भाजी चांगली अशी वाफवून घ्यायची. अशी गरम गरम भाजी तुम्ही चपाती किंवा तुमच्या आवडत्या कोणत्याही भाकरीबरोबर खाऊ शकता. मी सांगितली आहे त्या पद्धतीने जर ही भाजी केलात तर घरातील मोठी काय
लहान मुलंसुद्धा ही भाजी अगदी चाटून पुसून खातील. बरं, तुम्ही ही भाजी कशी करता आणि तुमच्याकडे या भाजीला तुम्ही काय म्हणता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेलचं बटनही नक्की दाबा.